विकास महामंडळ नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज एक प्रकल्पस्तरीय कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे। गोशेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पातील पाणी वापर संस्था सक्षमीकरण आणि बळकटीकरण या विषयावर या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला ज्यांनी आत्ताच अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे असे माननीय डॉक्टर संजयजी बेलसरे साहेब, सचिव जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आदरणीय दाभाडे साहेब जे आपले मुख्य अभियंता आहेत, त्यानंतर आदरणीय राजेशजी पाटील साहेब अधीक्षक अभियंता, या प्रकल्पाचे आमचे समन्वयक डॉक्टर अतुल गावस्कर आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, यामध्ये प्रामुख्याने जामदार साहेबांचं सुद्धा आपल्याला समारोपीय कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन होणार आहे असे आदरणीय जामदार साहेब, सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व या पाटबंधारे विभागातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि उपस्थित सर्व या आपल्या अंतर्गत असलेले बंधू आणि भगिनींनो, आता सर्वांना आपल्याला माहीत आहे की पूर्व विदर्भाच्या दृष्टिकोनातून एक आपण बघितलं तर गोशीखुर्द हा सिंचन प्रकल्प 38 वर्षापूर्वी ज्या प्रकल्पाची सुरुवात झाली मे 1988 मध्ये, आणि तो प्रकल्प पूर्णतः त्याचं काम झालेलं आहे आणि प्रचंड सिंचन म्हणजे क्षमता या ठिकाणी असलेले पाण्याचा साठा या जलाशयामध्ये आहे। आत्ताच आदरणीय बेलसरे साहेबांनी सांगितले की जवळजवळ 2.25 लाख हेक्टर सिंचन क्षमता या ठिकाणी आहे आणि ते पाणी या सगळ्या याला मिळत आहे। त्यापैकी जवळपास 40% सिंचन क्षमता आज पूर्ण होत आहे। उर्वरित सिंचन क्षमता आपल्याला कशी पूर्ण करता येईल की जेणेकरून या पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांमध्ये एक मोठ्या प्रकारची क्रांती घडून येईल, ज्याला आपण हरित क्रांती म्हणतो, ज्याला आपण म्हणतो शेतकऱ्याच्या जीवनामध्ये होणाऱ्या बदल। या हरित क्रांती सोबत एक श्वेत क्रांती सुद्धा होईल, म्हणजे शेतीला पाणी मिळालं, दुग्ध व्यवसाय वाढेल, शेतीला पाणी मिळालं त्यासोबत अन्य व्यवसाय वाढतील, ॲग्रोबेस इंडस्ट्री सुद्धा वाढतील आणि मोठा बदल होईल। परंतु हे असलेले पाणी आपल्या शेतकऱ्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून आपलं गोंडवाना विद्यापीठ या दृष्टिकोनातून एक नॉलेज पार्टनर म्हणून या प्रकल्पाबरोबर, या गोशेखुर्द प्रकल्पासोबत पाणी वाटप सहकारी ज्या संस्था ज्या आहेत, या त्या संस्था आहेतच, पण त्यांना अधिक सक्षम, अधिक बळकट कसं करता येईल, यांना अधिक पाठबळ कसं देता येईल या दृष्टिकोनातून नेहमी कार्यरत आहे। आणि त्याचा परिणाम म्हणजे साधारणतः आपण पाहतोय की मागच्या 2 वर्षी त्याला पूर्ण झाली, आपण गोंडवाना विद्यापीठ यामध्ये कार्य करत आहे आणि त्याचे परिणाम सुद्धा दिसायला लागलेले आहेत। भंडारा जिल्ह्यामध्ये याची 40% जवळपास क्षमता या पाण्याची आहे आणि 60% फायदा हा जवळपास प्रत्यक्षपणे हा चंद्रपूर जिल्ह्याला होतो। पण आज मितीला जर आपण पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये जे काही बदल झालेले आपल्याला दिसतात, कारण 40% जवळपास 100% क्षमता त्यांनी पूर्ण केलेली आहे त्या कालव्याने आणि त्या संपूर्ण शेतीला पाणी मिळतो आहे। एक काळ असा होता भंडारा जिल्ह्यामधील शेतीमध्ये एक ज्वारीचं पीक, त्यानंतर कोरडवाहू मिरची, कोरडवाहू टमाटर या व्यतिरिक्त काही पीक होत नव्हते, म्हणजे माझी शेती सुद्धा भंडारा जिल्ह्यामध्ये होती। आज ती शेती आम्ही विकली, त्या शेतीमध्ये आज 3 पिकं निघतात। एक मुख्य धानाचा पीक निघतो, त्याच्यानंतर गहू किंवा वाटाण्याचा पीक निघतो आणि उन्हाळीचा परत धानाचा पीक निघतो। अशा प्रकारची एक रचना झालेली आहे। ऊसाची लागवड सुद्धा म्हणजे शेतावरती करण्यात आलेली आहे, म्हणजे त्यामध्ये पिकांमध्ये वाढ झालेली आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न हे पूर्वी 1 पट होते त्याच्या 7 पटीनं आज त्या ठिकाणी वाढ झालेली, हीच वाढ आपल्याला आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिसेल काही दिवसामध्ये येत्या। आणि हा पाणी असलेला जलाशयातील हा साठा शेतकऱ्यांच्या त्या शेतीला पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे। आणि जसं आपण पारंपरिक पीक घेतो, आपलं विदर्भातील हे दोन्ही जिल्हे धानासाठी फार महत्त्वाचे आहेत, धानच पीक आपण घेतो।
देत असतो, परंतु त्या पिकांच्या रचनेचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. आज धानाला असलेली मागणी काय, त्याची किंमत काय, येणारा उत्पादनाचा खर्च काय, त्यासाठी म्हणजे आपण मिळणारी किंमत आणि खर्च यामधून नफा किती मिळतो याचा ताळमेळ आणि बजेट हे शिकवणं सुद्धा आज आपल्या या शेतकऱ्यांना गरजेचं आहे. शेतकऱ्यांना शिकवणे मी मुद्दाम यासाठी म्हणत आहे, शेतकरी शिकलेले आहेत, त्यांना सगळं माहीत आहे, परंतु थोडासा आपल्या माध्यमातून, म्हणजे याचा अर्थ असा नाही की शेतकऱ्यांना ते माहीत नाही, आपल्यापेक्षाही त्यांना माहीत आहे, परंतु त्यांना या मार्केटची थोडीशी आणखी माहिती देऊन आज मार्केटमध्ये कोणत्या वस्तूची डिमांड आहे, तुम्ही धानाच्या ऐवजी कोणतं पीक दुसरं घेऊ शकता, फळबागा घेऊ शकता काय, बागायती शेती करू शकता काय, भाजीपाल्याचे उत्पादन करू शकता काय, आणि डायरेक्ट लिंकेजेस याचे समजा आपण या उत्पादकांचे उपभोक्त्यापर्यंत जोडून देण्याचं सुद्धा काम केलं तर निश्चितच एक क्रांती आपल्याला या भागामध्ये दिसून येईल. आपल्याला पिकांच्या रचनेमध्ये, पाण्याच्या वाटपामध्ये न्याय्य पद्धतीनं बदल जर घडून आला तर निश्चितपणे आपण म्हणतो की पश्चिम महाराष्ट्र ज्याप्रमाणे साहेबांनी आता सांगितलं की नाशिक पासूनचा तिकडचा तुम्ही भाग बघा, त्या ठिकाणी असलेली पाण्याची व्यवस्था बघा आणि आपल्याकडे असलेली पाण्याची व्यवस्था बघा, आणि यामध्ये निश्चितपणे तुम्हाला सांगतोय की येत्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज विद्यापीठ, आपलं पाटबंधारे विभाग आणि संपूर्ण शासन आपल्या पाठीशी आहे, आणि प्रामुख्याने आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या विभागाचे प्रमुख सचिव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहे. एवढं सारं पाठबळ आपल्या सोबत असताना आज संधी आलेली आहे, या संधीचं सोनं करणं सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे फक्त भाषणं, अशा प्रकारचे प्रत्यक्ष कार्यक्रम करून चालणार नाही. कारण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की आपण सर्व शेतकऱ्यांचे, मी तर शेतकऱ्यांच्या कुटुंबातीलच आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझे वडील जरी पेशाने शिक्षक होते तरी पण शेतीच करायचे, मी सुद्धा शेती आजही करतो. आणि म्हणून जसं आपण उंटावर बसून शेळ्या हाकलू शकत नाही आणि धुऱ्यावरून शेती करू शकत नाही, त्या पद्धतीनं आज प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याचा किती लाभ मिळेल, त्याचा फीडबॅक, सोशल इम्पॅक्ट किती झालेला आहे हे घेऊन आपल्याला पुढे जाऊन काम करावं लागेल. आणि या पिकांच्या रचनेमध्ये बदल घडवून आणला तर निश्चितपणे या रचनेत जसा जसा बदल होईल तसा तसा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल होईल, आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी उतरून प्रत्यक्ष पाणी कसं पोहोचेल याचा आपल्याला विचार करायचा आहे. कार्यशाळेचा उद्देश खऱ्या अर्थानं हाच आहे. आज जे मार्गदर्शन आपल्याला होणार आहे हे त्यासाठीच होणार आहे, म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही, तर प्रॅक्टिकलचं ज्ञान कशा पद्धतीनं गावामध्ये पाणी वाटप संस्था आहेत, प्रत्येक गावात आहेत, आणि आमच्या या पूर्व विदर्भामध्ये जुने मामा तलाव खूप आहेत. या मामा तलावांमध्ये पाणी सोडल्यानंतर ते गावातील लोक त्याचं योग्य नियोजन कशा पद्धतीने करायचं याची व्यवस्था आहेच. या व्यवस्थेला आपल्याला आणखी सक्षम बनवायचं आहे. आणि आज AI चे युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कसं बदल होतील एवढंच आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रामुख्याने आपल्याला बघायचं आहे असं मला वाटते. मी म्हणजे आज आमच्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय काही एक महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं किंवा अशा कुठल्याही दृष्टीनं मी या ठिकाणी उपस्थित नाही, तर एक फॉर्मॅलिटीचा भाग म्हणून या उद्घाटन कार्यक्रमामध्ये 2 शब्द आपल्याशी हितगुज करावं म्हणून मी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. माझ्या मार्गदर्शनाचा काही फार असा तुम्ही विचार करू नका. आज मला ही संधी आपल्या या दिलेली आहे आजच्या आयोजकांनी, त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. आपण सुद्धा माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.